नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. जेव्हा चित्रपटाच्या सेटवर फोटो बाहेर येतो तेव्हा काही वेळा चित्रपटातील कलाकारांच्या चर्चा होत असतात. मात्र सध्या सिने कलाकारांपेक्षा त्यांच्या चित्रपटाच्या बजेटचीच चर्चा जास्त होत आहे. काही काळापूर्वी आदिपुरुष हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला होता. पण आता नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण भाग 1 हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 100 दशलक्ष डॉलर्स असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतातील लोकांसाठी रामायण हा केवळ एक चित्रपट नसून एक भावना आहे. रामायण भाग 1 चे निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटासाठी 100 मिलियन US डॉलर म्हणजेच 835 कोटीचे बजेट ठेवले आहे. तसेच या चित्रपटाची फ्रँचायझी जसजशी वाढत जाईल तसतसे बजेटही वाढेल असेही सांगितले जाते. यापूर्वी रिलीज झालेला रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 450 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, जो सर्वात महागड्या हिंदी चित्रपटांपैकी एक समजला जातो. रामायणाच्या बजेटचा विचार केला तर हा त्यांचा दुसरा सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला आता 600 दिवस पूर्ण होणार आहेत. त्यामुळे रामायण चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. रामायण भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरणार असल्याची चर्चा सध्या भारतीय चित्रपट सृष्टीत आहे. त्या अगोदर प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाचे बजेट 240 कोटी रुपये होते, तर जवान चित्रपटाचे बजेट 370 कोटी रुपयावर पोहोचले होते. पुष्पा 2 चे बजेट 500 कोटीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या सर्व चित्रपटांची तुलना केल्यास त्यांचे बजेट रामायणापेक्षा कमीच ठरणार आहे. पण बॉक्स ऑफिसवर याचा काही परिणाम होईल हे येत्या काही दिवसात कळेलच. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.